चेकवरील रक्कम कोर्टात भरल्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता होते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. जेव्हा चेकवर नमूद केलेली रक्कम हा फिर्यादी यांना आरोपी देण्यास तयार असतो त्यावेळी ती रक्कम माननीय न्यायालयामध्ये भरता येते का? आरोपी माननीय न्यायालयामध्ये मी चेकवरील रक्कम कोर्टात भरण्यास तयार आहे असे म्हणून अर्ज देऊ शकतो का? तसेच माननीय न्यायालय अशा प्रकारचा अर्ज मंजूर करतात का? या महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण बोलणार आहोत. रकमेच्या वसुलीसाठी चेक दिला जातो. तो चेक बाउन्स झाला म्हणून नोटीस देऊन माननीय न्यायालयामध्ये केस दाखल केली जाते. माननीय न्यायालयामध्ये केस दाखल करीत असताना स्टॅम्प ड्युटी, वकील फी द्यावी लागते. तसेच आरोपीला समन्स मिळण्यासाठी सुद्धा वेळ जातो. आपण जे पैसे दिलेले असतात ते पैसे प्रत्येक वेळी स्वतःच्या जवळचे नसतात. आपण इतरांकडून घेतलेले असतात किंवा सोने मोडून बँकांचे कर्ज काढून दिलेले असतात. चेक बाउन्स केसमध्ये चेकच्या रकमेपेक्षा जास्तीची नुकसान भरपाईची तरतूद यासाठीच करण्यात आलेली आहे. ती चेकच्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम नुकसान भरपाई म्हणून माननीय न्यायालय देऊ शकतात. परंतु जेव्हा न्यायालयामध्ये केस उभी राहते, शिक्षा होणार अशी आरोपीची खात्री होते, तेव्हा आरोपी हे माननीय न्यायालयामध्ये चेकवर लिहिलेली रक्कम देण्यास तयार आहे असे म्हणतात. चेकवर नमूद केलेली रक्कम फिर्यादीच्या परस्पर माननीय न्यायालयामध्ये भरता येत नाही, तसा अर्ज देता येत नाही. तसेच माननीय न्यायालय तो अर्ज मंजूर करत नाहीत. एवढेच नव्हे तर आरोपी जरी चेकवरील नमूद केलेली रक्कम देण्यास तयार असला व फिर्यादी ती रक्कम घेण्यास तयार नसला तर फिर्यादीला केवळ आरोपी हा चेकवरील रक्कम देण्यास तयार आहे, त्यामुळे केस काढून घ्यावी, तडजोड करावी असे कोणीच म्हणजे अगदी माननीय न्यायालय सुद्धा भाग पाडू शकत नाहीत. केस तडजोड करणे किंवा न करणे हा पूर्णपणे फिर्यादीच्या मर्जीचा भाग असतो आणि असाच महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज रेड्डी कालेम विरुद्ध हरियाणा राज्य या केसमध्ये दिलेला आहे. त्या केसमध्ये असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की माननीय न्यायालय हे सुद्धा फिर्यादीला आरोपीसोबत तडजोड करण्यास भाग पाडू शकत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील.